हॅलो, हाय, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे आणि आज सगळा ग्रुप एकत्र गाडीत दिसतोय तुम्हाला अचानक. तर आज होती बचत गटाची मीटिंग. तर फायनली आम्हाला शेवगावला जायचं होतं कर्ज आणायला, त्याच्यामुळं शेवगावला जायचं म्हणल्यावर मग घरून गाडी करूनच गेलो. तर आता या ब्लॉगला झाली जवळजवळ 3-4 दिवस काळ घेतलेली. पण मला आहे ना मैत्रिणींनो, खरं सांगायचं म्हणजे सध्या इतकं बिझी शेड्यूल चालले, तर विजिटिंग करायला सुद्धा वेळ नसतो. मग पुढं बँकेत गेलो, पण बँकेत तिथं गेल्यावर कळायला आम्हाला की वेळ लागणार आहे तुम्हाला, म्हणे ते साहेब सांगत होते. तर मग पूर्वीला चला बाहेर थोड्या वेळ फिरायला, चला बाहेर थोड्या वेळ फिरायला. मग बाहेर फिरायला आलो. तर मेन ह्याच्या होत्या आम्हाला सगळ्यांनी चपला, बरं का. खरं तर एक जणीला चप्पल घ्यायची होती ताईला, पण आम्ही सगळ्याच गेलो. आणि मला तिथं शेल म्हणून बघायला गेलो. म्हणलं चला असले व्यवस्थित आणू, पण मला तर एक पण नाही आवडली दिली. मी नाही घेतली, मला नाही आवडली, बाकीच्यांना नाही, पण फक्त ताईला मग घ्यायचीच होती. तर मग त्यांना एक आणला जोड आम्ही. तर बघा इथं सेल म्हणायला असतं, पण त्यांनी सेलमध्ये उभं थोड्या ठेवलेल्या होत्या 100ला. नंतर सगळ्या 200, 150, 250, 300, 400 अशाच होत्या. इथं 160 होती. असे बोर्ड लावले होते त्यांनी. पण चप्पल होत्या बरं का चांगल्या, पण आपल्याला पाहिजे तशा नव्हत्या. कारण आपल्याला म्हणजे आता आपण रानातली माणसं, तर कुठं जायचे यायचं जरी म्हणलं तरी आपण टिकेवर चप्पल बघून घेणार, आणि घरी वापरायची म्हणलं तरी टिकेवच घेणार. तर मग नंतर परत आम्हाला फोन आला की चला इथं बोलवलं तुम्हाला साहेबांनी. काही इथंच बसून राहिल्या होत्या, आम्ही 2-4 जणीच गेलो होतो. तर मग तिथं गेलो आणि बँकेतलं काम झाल्यानंतर एक पाहुण्याच्या घरी भेटायला जायचं म्हणल्या काकी. तर मग त्या पाहुण्याच्या घरी गेलो, तिथं थोडं शरबत घेतलं. कुठं गेलं ना तर अख्खा दिवस माणसाचा जातोच. तर इथं पण बघा सगळे फिरायला गेलो. भीमाकाची नात नाही का मला सुन भीमाकाची तर चला इथं शेवगावण्यात येता मध्येच आव्हानाचा गणपती लागला. मग गणपतीचं दर्शन घेऊन जावं म्हणलं. तर बघा एंट्री. पोरींनो नाही बघा परिसर. गणेश गणपती अष्टविनायक 8 गणपती. इथं या.
हळूच शोचे इथून तर चला आव्हानाचं दर्शन झालं. दुसऱ्या दिवशी लगेच कामाची पळपळ चालू. तर इथं बघा घराजवळ हरणाचा कळप आला होता मैत्रिणींनो. तर ते एवढे धट हरणं होते ना, ते माणसाला बघून सुद्धा असे पळत नव्हते, एवढे धट होते. आणि रानात कांदे काढायचं काम चालू होतं. तर काम करता करता पुढं एक झाड आलं मोठ्याला टमाट्याचं. तर त्याला एवढे टमाटे लागले होते, बापरे, कच्चेच होते. पण आता ते मोडूनच जाणार होतं झाड, कारण ते कांदे काढले ऊसात हाकल्या जात होतं मशीन, ट्रॅक्टर. तर मग ते मोडणारच होते. तर बघा कसे टमाटे लागले होते. तर आमचा चालला होता प्लॅन, आपण संध्याकाळी तोडून नेऊ. आम्ही संध्याकाळी ते तोडून आणले. आणि कच्च्या टमाट्याची चटणी ना, ज्यांनी केली नसेल ना, तर त्यांनी करून बघा, इतकी छान होती ना. लसूण, कोथिंबीर ते जर घातलं ना, जिरे सगळं भरपूर घातलं ना, मोहरी बिवरी, तर इतकी छान होती ना ती भाजी, तर विचारूच नका. तर इथं पाणी प्यायला बसलो. मग त्या टमाट्याच्या झाडापाशीच ऊन पण भरपूर पडलं होतं. कांदे काढायचं काम चालू होतं. आणि पप्पू दाखवत होते म्हणे, बघा आपल्या कांद्याला कलर कसा आहे. तर बघा किती छान कांद्याचा कलर, कांदे. आणि एवढा ऊसात आहे ना, हवा लागत नव्हती, काय नव्हती, भरपूर असं गरम हे झालं होतं. पण आता काय नविलाज आहे, कांदे तर काढल्याशिवाय पर्याय नव्हता, काढावंच लागत आहेत आता ते ऊसात लावलेले कांदे. कारण ऊसातला कांदा आहे ना, पोसतो भरपूर, पण काढायच्या टायमाला भरपूर असा ताण पण होतो. कारण हे नसतं ना, ऊन पण भरपूर असतं, त्यात हवा लागत नाही. बघा किती मोठाला कांदा आहे, सफरचंदावानी, कलर पण खूप छान आहे, भारी वाटत होता बरं का. तर चला, हाय मैत्रिणींना, आपला होता हा छोटासा ब्लॉग आवडला असेल